बिग बॉस मराठी सीझन 6चा खेळ आता अंतिम टप्प्यात आलाय. अगदी फिनालेच्या जवळ येऊन पोहोचलाय. मात्र बिग बॉस मराठी सीझन 6ची विजेत्या पदाची प्रबळ दावेदार यावर्षी बिग बॉसची ट्रॉफी एक महिला सदस्य म्हणजेच तन्वी कोलते जिंकणार. अशा सगळ्या सकारात्मक प्रतिक्रिया असताना शेवटच्या क्षणी तन्वी कोलतेनं सगळं घालवलं. गेम फिरला. तन्वी कोलतेच्या त्या वक्तव्यामुळे प्रेक्षक का नाराज झाले आहेत? तन्वी कोलतेची आता जिंकण्याची संधी हुकणार का? रेवाच्या इव्हिक्शन नंतर असं काय बोलून गेली तन्वी कोलते? प्रेक्षक नाराज का झाले? कमेंट्स मध्ये टोळीला सपोर्ट का मिळाला? जाणून घेऊयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बिग बॉस मराठीच्या घरातून नुकतंच रेवा कौरासेचं मिडवीक इव्हिक्शन झालं आहे. रेवा बाहेर गेल्यामुळे यंदाच्या सीझनच्या टॉप 5 सदस्यांची नावं आता प्रेक्षकांसमोर आली आहेत. त्यामध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दीपाली सय्यद हे यंदाचे टॉप 5 सदस्य आहेत. आपण सर्वांनीच पाहिलंय की गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून तन्वीला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय. अनेकांनी तीच या खेळात विजयी होईल अशी शक्यताही वर्तवली आहे. पण शेवटच्या क्षणी तन्वी शोमध्ये असं काही बोलून गेली की सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडलंय पाहूया. तन्वी इंद्रधनुष्य टास्क सुरू असताना विशाल आणि अनुश्रीला बरंच काही बोलत होती. रेवाने टॉप 5 मध्ये यावं अशी तिची मनापासून इच्छा होती, पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. त्यामुळे खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि चांगल्या मनाची पोरगी बाहेर गेली असं वक्तव्य तन्वी कोलतेनं शोमध्ये केलं आहे. यामुळे बरेच प्रेक्षक नाराज झाले आहेत. तन्वी रेवाच्या इव्हिक्शन नंतर म्हणाली, तुझ्यासाठी मला 2 शब्द बोलायचे आहेत. तन्वी कोलते म्हणते, बिग बॉसच्या घरात आली एक बाहुली. ती लेट आली पण थेट मनात भरली. टास्क ती एकदम जबरदस्त खेळली. माझ्याबरोबर पडली, उठली, रडली आणि हसली. पण या आठवड्यात ती मला सोडून चालली. आज खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी थेट घरातून बाहेर गेली. तन्वीचं हे अजब वक्तव्य ऐकून अनुश्री म्हणाली, आमचं मन नाहीये चांगलं बरं का, आम्ही मनातूनच घाण आहे. काहीही बोलते. माणूस घरातून चाललाय तरी हिचं वेगळंच सुरू आहे. या एपिसोड नंतर कलर्स मराठीने वोटिंग लाईन सुरू झाल्याची पोस्ट शेअर केली आहे. यावर बहुसंख्य लोकांनी तन्वीला वोट करू नका अशा कमेंट्स केल्या आहेत. प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव म्हणाला, आज रेवा जाताना तन्वी जे काही बोलली त्यामुळे तिने सगळं काही घालवलं आहे. खोटारडेपणा आणि धक्काबुक्की राहिली असं ती म्हणाली. तिचं मन चांगलं असतं तर ती कधीच असं बोलली नसती. त्यामुळे आता राकेश बापट ट्रॉफी जिंकण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अन्य नेटकरी म्हणतात, अनुश्री आणि विशालला सपोर्ट करा. तन्वीने मूर्खपणा केलाय. तन्वी, आज तुझं मन कसं आहे हे सर्वांना समजलंय. तन्वीचं आज वागणं अजिबात बरोबर नव्हतं. तन्वी कधीच जिंकणार नाही. अनुश्री बेस्ट आहे. अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत. दरम्यान बिग बॉस मराठीचा फिनाले 19 एप्रिलला कलर्स मराठीवर रात्री 8 वाजता सुरू होईल. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान तन्वी कोलतेच्या या वक्तव्याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? या वक्तव्यानंतर देखील तुम्ही तन्वी कोलतेला सपोर्ट करताय का? बिग बॉस मराठी सीझन 6ची विनर म्हणून तन्वी कोलतेला तुम्ही पाहताय का? की इतर कोणता सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर व्हायला हवा? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.